तर जय आदिवासी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओत। तर तुम्ही सगळे तर मला ओळखतच असाल, पण मी तुम्हाला परत एकदा माझी नवीन ओळख करून दाखवणार आहे। आणि पहिला व्हिडिओ आहे हा माझा यूट्यूबचा मोठा ब्लॉग, म्हणजे मोठा व्हिडिओ। मागे मी 2 व्हिडिओ पोस्ट केलेले मोठे, पण ते काही कारणांमुळे म्हणजे ते एवढे त्याची चांगले नव्हते ते व्हिडिओ, म्हणजे चांगले वाटले नाही मला, त्याच्यामुळे मी ती डिलीट करून टाकले। आणि हा माझा पहिला मोठा व्हिडिओ आहे, तर मी आज तुम्हाला माझी ओळख करून दाखवणार आहे। तर तुम्ही सगळेजण मला ओळखतच असाल, इंस्टाग्रामला पण आणि यूट्यूबला पण आता काही लोक ओळखायला लागलेत मला। तर इंस्टाग्रामला भरपूर लोक ओळखतात। मागे माझी एकदा ओळख करून दिलेली, पण आता परत एकदा नव्याने ओळख करून देते। मी आधी एक पत्नी होते, एक मुलगी होती, बहीण होती, आणि आता मला एक नवीन ओळख मिळालेली आहे, ती म्हणजे माझ्या समर्थामुळे, माझ्या बाळामुळे मला ती ओळख मिळालेली आहे। तुम्ही माझी 9व्या महिन्यापासून प्रेग्नेन्सी जर्नी बघितलीच असेल, आणि त्यात पण एवढेच कमी मोठा व्हिडिओ नव्हता शूट करेल कधी, आणि हा माझा पहिला मोठा व्हिडिओ आहे, त्यामुळे मी तुम्हाला याच्यात माझी ओळख करून देते। सॉरी बरं का। आणि मी समर्थची आई, आता मी एक आई झालेली आहे, आणि या गोष्टीचा मला भरपूर आनंद होतोय, म्हणजे खूप आनंद होतोय। पण आता जबाबदारी तितकीच वाढली आहे, आणि मी आई नावाची भूमिका, आई नावाचं पात्र एकदम छान प्रकारे पार पाडेन। आणि मला आता कोणी काहीही म्हणू, काही अशी नाही तशी, मला काहीच फरक नाही पडणार, कारण माझ्यासोबत आता माझं बाळ आहे, आणि बाळ जेव्हा आपल्या आईसोबत असतं तेव्हा आईला त्याच्यापेक्षा जास्त सुख कोणतंही नसतं। आणि तर मला आता फक्त त्याच्यासाठीच जगायचं आहे। आणि मला माझी पुढची ओळख माझ्या बाळाच्या नावानेच तयार करायची आहे, म्हणजे कोणी येता जाता बघितलं तर म्हणलं पाहिजे, अरे ही तर समर्थची आई आहे ना। आणि मला भरपूर आनंद होतो या गोष्टीचा, आणि हीच माझी नवीन ओळख असणार आहे, समर्थची आई। मी समर्थची आई निकिता। याच्यावर माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील, डेली लाईफ, परत माझ्या बाळाच्या बाबतीत काय छोटी मोठी हालचाल असेल ती, आणि मी कसं माझे छोटासा संसार चालवते ते तुम्हाला बघायला मिळेल माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट पण करा बरं का माझा व्हिडिओ आवडला तर। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन भेटेल। तर मला काही अजून एवढं चांगलं शूट नाही करता येत, पण मला जमेल तसं मी शूट करायचा प्रयत्न करीन। पण तुमचं प्रेम माझ्यावरचं कमी होऊ देऊ नका, कारण तुमच्या प्रेमामुळेच मी पुढे जाऊ शकते, तसं तर नाही जाऊ शकत। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला तर नक्की मला भरभरून प्रेम द्या। तर आजच्यासाठी एवढंच होतं, मी नक्कीच पुढचा मोठा व्हिडिओ घेऊन येईन। मी तुम्हाला कशावर मोठा व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट करून सांगा बरं का। चला बाय।